गुड मॉर्निंग सर्वांना, परत एकदा गुड मॉर्निंग. टुडे वी आर गोइंग टू द न्यू चॅप्टर. द चॅप्टर नेम इज रेशो अँड प्रपोर्शन. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर इन अवर क्लास. हा तुमच्या क्लासमधला अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण आहे. का? कारण हे 9वीला आहेच, परत तुम्ही भविष्यात ज्या ज्या स्पर्धा परीक्षा देणार आहात त्या प्रत्येक ठिकाणी ह्या प्रकरणाचा वापर आहे, त्याच्यावर एक्झाम्पल असतं. आणखी तुम्ही सायन्स शिकता ना, सायन्समध्ये जो फिजिक्सचा भाग असतो ना, त्या फिजिक्सच्या पार्टमध्ये हे रेशो अँड प्रपोर्शन आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरावं लागतं. रेशो बऱ्याच ठिकाणी वापर करावा लागतो. म्हणून हे प्रकरण अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तुम्ही एकदम सावकाश आणि चांगल्या पद्धतीने शिकून घ्या. भविष्यात तुम्हाला अडचण येणार नाही आहे आणि नक्कीच ह्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने शिकणार आहोत. आपले ह्याच्या अगोदर 3 प्रकरणं संपलेले आहेत. तुम्ही त्याचा चांगला अभ्यास केला आहे. ह्याचाही तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा पाहूत. चॅप्टर काय आहे? रेशो अँड प्रपोर्शन. फर्स्ट वी आर लर्न द व्हॉट इज मीन बाय रेशो. रेशो कशाला म्हणतात हे अगोदर आपल्याला शिकायचं आहे. रेशो कशाला म्हटलं जातं? ओके. आता काय? अ रेशो इज द रिलेशन. A definition: ratio is the relation in which one quantity bears to another of same kind. हा शब्द महत्त्वाचा आहे. Same kind having same units. दोन ह्या ठिकाणी क्वांटिटीज आहेत, त्या क्वांटिटीचं रिलेशन ह्या ठिकाणी दाखवलं आहे. पण सेम काइंड अँड सेम युनिट्स असेल तर अशा पद्धतीने जे आहे त्याला रेशो म्हणतात. फॉर एक्झाम्पल A:B. ओके, हेच आपण A:B आहे किंवा 5:3 किंवा 13:7. दीज आर द एक्झाम्पल ऑफ रेशो. पण सेम काइंड अँड सेम युनिट हे महत्त्वाचं आहे. आलं का लक्षात? सेम काइंड अँड सेम युनिट हेच आपण कसं लिहितो? A/B. ओके. किंवा हे कसं 5/3 किंवा हे 13/7. A/B काय 5/3 13/7. ओके. दुसऱ्या एका पद्धतीने व्हॉट इज मीन बाय रेशो एकदम सोप्या पद्धतीने सांगता येईल. कंपेअर ऑफ 2 क्वांटिटीज बाय डिव्हिजन. कंपेअर ऑफ 2 क्वांटिटीज बाय डिव्हिजन. पाक ह्या भागाकार आहे. ओके. 2 क्वांटिटीजचं कंपेअर आपण डिव्हिजन ज्यावेळेस करत असतो त्यालाच म्हणतात रेशो. सेकंड, कंपेअर ऑफ 2 quantities. Quantities by division. Compare of 2 quantities by division is known as ratio. ओके. सगळ्यांना रेशो समजला असेल. ह्या ठिकाणी 2 क्वांटिटी A आणि B आहे. हे भागाकाराने ज्यावेळेस दाखवतो त्यालाच म्हणतात काय? रेशो. किंवा 5:3 आहे. हेच कसं लिहितात? 5/3. काय 5/3 5/3. दिस इज कॉल्ड ॲज रेशो. रेशो समजलं का? सगळ्यांना रेशो. आणि ह्या ठिकाणी सेम क्वांटिटीज तर सेम युनिट्स. युनिट काय आहे? सेम आहे. हे लक्षात ठेवा. कंपेअर ऑफ 2 क्वांटिटीज बाय डिव्हिजन. ओके. दिस इज कॉल्ड ॲज काय? रेशो. रेशो म्हणजे काय समजलं? ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ रेशो. प्रॉपर्टीज ऑफ रेशो आपण लगेच पाहूत. आपण पाहतोय प्रॉपर्टीज ऑफ रेशो. देर आर 4 प्रॉपर्टीज ऑफ रेशो. आपण प्रॉपर्टीज ऑफ रेशो शिकतोय. फर्स्ट प्रॉपर्टीज, द रेशो ऑफ द नंबर्स A and B
written as A as to B. पहा, रेशो ऑफ द नंबर्स A and B written as A as to B or A upon B. ओके, दोन नंबरचा रेशो आपण कशा पद्धतीने लिहितो, तर तो A as to B असा किंवा A डिवाइड बाय B अशा पद्धतीने रेशो आपण रिटर्न करू लिहू शकतो. ओके, तोच पहा, A इज कॉल्ड ॲज प्रिटिसिजर अँड पहा, एला काय म्हणतात, प्रिटिसिजर, अँड दिस इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट टर्म, अँड B इज कॉल्ड ॲज सक्सेसर. पहा, बीला काय म्हणतात, तर B इज कॉल्ड ॲज सक्सेसर. पहा, B is called as successor and A is also known as first term. This is A is known as first term. पहा, आपण फर्स्ट टर्मच म्हणणार आहात ह्या ठिकाणी, आणि B आहे त्याला काय म्हणतात, सेकंड टर्म. सेकंड टर्म. पहा, ह्या ठिकाणी रेशोची पहिली प्रॉपर्टी, द रेशो ऑफ द नंबर्स A and B written as A as to B or A divided by B. A is called as first term and B is called as second term. आपण फॉर एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल, ओके, 5 as to 7 is the ratio. Okay, 5 is called as first term, also known as predecessor. This is first term and 7 is called as second terms. फर्स्ट टर्म हा पहा, 5 फर्स्ट टर्म आहे आणि हा काय आहे, सेकंड टर्म आहे. 7 हा सेकंड टर्म आहे. अशा पद्धतीने हे झालं. नेक्स्ट, सेकंड प्रॉपर्टी, इन द रेशो ऑफ टू टर्म्स. पहा, इन द रेशो ऑफ टू टर्म्स, इफ द सेकंड टर्म इज 100, if the second term is 100, then the ratio is known as percentage. What is percentage? In the ratio two terms, if the second term is 100, then it is known as काय, percentage. फॉर एक्झाम्पल, पहा, एक्झाम्पल आपण घेऊ. पहा, 20/100 आहे. दिस इज नोन ॲज परसेंटेज अँड इट इज रिटन ॲज 20%. ओके, हे झालं. आपण सेकंड एक्झाम्पल आणखी घेऊ. पहा, सेकंड एक्झाम्पल ह्या ठिकाणी पाहू. 20 पहा 30 सॉरी हां, आपण काय पाहूत, 15/25 हे आहे. 15/25 हे दिस इज नॉट पर्सेंटेज. हे पर्सेंटेजमध्ये आपण करू शकतो. कशा पद्धतीने, 15/25 इथं 4 मल्टिप्लाय करा, खाली 4 वर 4 मल्टिप्लाय करा, किती आलं, 15 चौक 60, आणि इथं किती आलं, 100. देअरफॉर दिस रेशो इज नोन ॲज पर्सेंटेज. दिस रेशो 60/100 इज नोन ॲज पर्सेंटेज and it is also written as 60%. पहा, सेकंड प्रॉपर्टी, इन द रेशो ऑफ टू टर्म्स, इफ द सेकंड टर्म इज 0, सेकंड टर्म 0, सेकंड टर्म इज 100, सेकंड टर्म 100 असेल तर त्यालाच म्हणतात पर्सेंटेज. पहा, सेकंड टर्म 100 आहे. या ठिकाणी आणखी थर्ड एक्झाम्पल आहे. 35/100 आहे. दिस इज नोन ॲज पर्सेंटेज रेशो. ओके, प्रॉपर्टीज तिसरी प्रॉपर्टीज आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. काय आहे तिसरी प्रॉपर्टीज, पहा बरं. द रेशो रिमेन्स अनचेंज. रेशो रिमेन्स अनचेंज if its term are multiplied or divided by the same non-zero numbers. कोणत्याही रेशोला सेम नॉन झिरो नंबरनं मल्टिप्लाय केलं आणि किंवा डिव्हाइड केलं तर रेशो बदलत नाही. फॉर एक्झाम्पल आहे या ठिकाणी. पहा, 3/5 आहे. ह्या रेशो दिला. ओके, त्याला आपण 3/ काय आहे, 5 आहे, मल्टिप्लाय बाय वर मल्टिप्लाय बाय काय करूत, 4 मल्टिप्लाय केलं, खाली सुद्धा मल्टिप्लाय कितीनं केलं, 4, आणि इज इक्वल टू काय झालं,
12/20 आणि हा 3/5 आणि 12/20 आर इक्वल. हे सारखंच आहे. देअरफॉर आपण लिहू शकतो 3/5 इज इक्वल टू 12/20. पहा, द रेशो रिमेन्स अनचेंज इफ इज टर्म्स मल्टिप्लाय और डिवाइड बाय सेम नॉन झिरो टर्म. सेम नॉन झिरो टर्म जर नॉन झिरो शब्द कोणता वापरला आहे? नॉन झिरो. शून्य असता कामा नये. शून्य सोडून कोणत्याही टर्म मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर त्या रेशो चेंज होत नाही. आता हे झालं फर्स्ट एक्झाम्पल, आपण मल्टिप्लाय पाहिजे. सेकंड एक्झाम्पल ह्या ठिकाणी पाहूत. पहा बरं, सेकंड एक्झाम्पल 21/21 ह्या ठिकाणी आपण काय करू 12 घेऊ. 21/12 हा रेशो आहे. ह्याला सेम ह्याने डिवाइड करू. पाक इज इक्वल टू 21 डिवाइड बाय काय करू 3 आणि खाली सुद्धा 12 डिवाइड बाय काय करू 3 करू. काय मिळालं पहा बरं. 21ला 3 डिवाइड करा, काय मिळालं 7 मिळालं आणि ह्या 3 12ला डिवाइड करा, काय मिळालं 4 मिळालं. म्हणजे हा 21/12 आणि 7/4 इज इक्वल आहे. देअरफॉर काय म्हणायचं 21/12 इज इक्वल टू 7/4. हा रेशो तोच असतो, बदलत नाही. ओके, द रेशो रिमेन्स अनचेंज इफ इज टर्म्स मल्टिप्लाय और डिवाइड बाय द सेम नॉन झिरो टर्म. द प्रॉपर्टीज 4. द quantities taken in the ratio must be expressed in the same unit. क्वांटिटीज आपल्याला सेम युनिटनेच ह्या ठिकाणी दाखवावं लागतं. रेशो दाखवताना युनिट सेम असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी आहे 10 मीटर आहे आणि ह्या ठिकाणी आहे 10 मीटर आणि दुसरं आहे 200 सेंटीमीटर. ह्यांचा रेशो दाखवायचा असेल तर आपल्याला अगोदर युनिट सेम आहेत का नाही आहेत. इथं युनिट मीटर आहे, इथं सेंटीमीटर आहे. आपल्याला युनिट इक्वल करून घ्यावं लागतील. म्हणजेच ह्याचं काय करावं लागेल पहा, ह्याचं रूपांतर सेंटीमीटरचं रूपांतर मीटरमध्ये करा किंवा मीटरचं रूपांतर कशात करा सेंटीमीटर. आता 10 मीटर आहे. 10 मीटर इज इक्वल टू काय होईल 10 मीटर इज इक्वल टू काय 10 मल्टिप्लाय बाय एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात ते 100 आणि किती आला गुणाकार पहा बरं. हा गुणाकार किती मिळाला किती आलं. ओके, ह्यांचं हे करा. सॉरी किती गुणाकार आला किती आला 1000 मिळाला. आणि आता ह्या ठिकाणी रेशो दाखवा कशा पद्धतीने होईल 1000 अपॉन ओके 0 0 0 0 किती आलं 10/2 म्हणजेच काय 5:1. दिस इज द रेशो. ओके, आणि हेच कशा पद्धतीने लिहितात 5:1 हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. पहा, आपण 4 प्रॉपर्टीज पाहिल्यात. एकदम इझी असणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत. परत एकदा वाचून घ्या फास्ट. पहा, पाचवी प्रॉपर्टीज काय आहे रेशो ऑफ टू क्वांटिटीज आर युनिटलेस. दोन जर रेशोला युनिट नसतं. रेशो ऑफ टू क्वांटिटीज आर युनिटलेस. आता नेक्स्ट आपण पाहतोय प्रपोर्शन. व्हॉट इज मीन बाय प्रपोर्शन. प्रपोर्शन कशाला म्हणतात हे आपल्याला पाहायचं आहे. प्रकरणाचं नावच आहे गुणोत्तर प्रमाण आणि आपण प्रपोर्शन पाहतो. इफ A/B इज इक्वल टू C/D देन द नंबर्स A, B, C आर सेड टू बी द प्रपोर्शन. हे असं असेल A/B इज इक्वल टू C/D हे इक्वल असेल तर देन द नंबर सेड टू दिस 4 नंबर सेड टू बी द प्रपोर्शन. पहा, ह्या नंबरलाच प्रपोर्शन म्हणतात. दिस इज ऑल्सो रिटन ॲज. हे कसं लिहितात A/B. पहा, A/B म्हणजे A/B इज इक्वल टू काय इज इक्वल टू C/D अशा पद्धतीने लिहिलं जातं. किंवा आणखी आपण पाहूत बरं. हे काय
3 काय 5 इज इक्वल टू हे असं 3/5 इज इक्वल टू 12 काय 12/20 हे इक्वल आहे. हे इक्वल आहे. दिस इज नोन ॲज प्रपोर्शन. द नंबर्स 3, 5, 12 and 20 are said to be the proportion. These 4 numbers are proportion. आणि हेच कशा पद्धतीने लिहिलं जातं 3:5 इज इक्वल टू 12:20 हे अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. ओके, सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय प्रपोर्शन समजलं असेल. ह्याच्यानंतर आपण देर आर 2 टाइप्स ऑफ प्रपोर्शन, डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनडायरेक्ट प्रपोर्शन. हे 2 प्रपोर्शन आपण पाहणार आहोत. डायरेक्ट प्रपोर्शन कशाला म्हणतात आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन कशाला म्हणतात ते आपण पाहूत लगेच. आपण पाहतोय व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट प्रपोर्शन अँड सेकंड आहे इनडायरेक्ट प्रपोर्शन. देर आर 2 प्रपोर्शन, फर्स्ट डायरेक्ट प्रपोर्शन अँड सेकंड इज इनडायरेक्ट प्रपोर्शन. पहा डायरेक्ट प्रपोर्शन कशाला म्हणतात आणि इनडायरेक्ट प्रपोर्शन कशाला म्हणतात हे आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. ओके, पहा काय फर्स्ट आपण डायरेक्ट प्रपोर्शन पाहू. इफ द रेशो ऑफ quantities is constant, if the ratio of 2 quantities is constant, रेशो जर कॉन्स्टंट असेल तर दिस प्रपोर्शन इज नोन ॲज डायरेक्ट प्रपोर्शन. रेशो कॉन्स्टंट असेल तर डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतात. आपण फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊ. पहा हे पेट्रोल आहे. ओके, पेट्रोल आहे आणि किती अंतर, एक गाडी आहे. ओके, फॉर एक्झाम्पल एक आपल्याकडे मोटरसायकल आहे किंवा एक कार आहे, काहीतरी समजा एक गाडी आहे कोणती तरी. एक्स लिटर पेट्रोल आहे. एक्सला काय म्हणतात एक्स लिटर पेट्रोल आणि वायला काय म्हणलं किलोमीटर. फॉर एक्झाम्पल एका लिटरमध्ये ही गाडी किती पळाली आहे 10 किलोमीटर. एका लिटरमध्ये किती पळाली आहे गाडी 10 किलोमीटर. त्याच्यानंतर 20 लिटरमध्ये 200 किलोमीटर पळाली आहे. त्याच्यानंतर 40 लिटरमध्ये किती पळाली आहे 400 किलोमीटर. म्हणजे एक वाढलं, हे 1 आहे हे 10 झालं, हे 20 आहे हे 2 झालं. म्हणजे ही क्वांटिटी वाढली, खालची सुद्धा त्याच प्रमाणात वाढती आहे. वरची क्वांटिटी 1, 20, 40 आणि त्याच प्रमाणात सेकंड क्वांटिटीसुद्धा वाढत असेल. अशा वेळेस दिस रेशो इज नोन ॲज डायरेक्ट प्रपोर्शन. दिस प्रपोर्शन इज नोन ॲज डायरेक्ट. आता कशा पद्धतीने ह्याचं पहा बरं. आपण रेशो सांगितला ना, रेशो काय येईल 1:10. ह्याचा रेशो 1:2 काय आला 10. ह्याचा रेशो काय आला 20/200. काय मिळालं 0 गेला 0 गेला. 2 बे 2×5 10 इज इक्वल टू 1 किती आला 10च मिळाला. हे 1/10 हे 1/10. हा रेशो पहा बरं काय आला 40/400. 0 0 कॅन्सल. 4 1 4 4 1 4 परत 0 इज इक्वल टू 1/10 आला. हे सगळे रेशो काय आले 1/10 1/10 1/10. म्हणजे ह्या ठिकाणी काय आला आहे रेशो कॉन्स्टंट आला आहे. रेशो कॉन्स्टंट. व्हेन द रेशो इज अ कॉन्स्टंट देन दिस प्रपोर्शन इज नोन ॲज काय डायरेक्ट प्रपोर्शन अँड के इज कॉल्ड ॲज कॉन्स्टंट. किंवा ह्यालाच काय म्हणतात काय कॉन्स्टंट इज इक्वल टू कॉन्स्टंट. x/y इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑल्सो रिटर्न ॲज x/y इज इक्वल टू k अँड k इज नोन ॲज काय डायरेक्ट प्रपोर्शनचा तो कॉन्स्टंट. दिस इज डायरेक्ट प्रपोर्शन. काय पहा ह्या ठिकाणी रेशो कॉन्स्टंट असेल तर त्या प्रपोर्शनलाच डायरेक्ट प्रपोर्शन म्हणतात. आता आपण सेकंड पाहतोय इनडायरेक्ट प्रपोर्शन. काय इनडायरेक्ट प्रपोर्शन कशाला म्हणतात. इफ द प्रोडक्ट ऑफ 2 क्वांटिटीज इज कॉन्स्टंट. काय शब्द महत्त्वाचा आहे प्रोडक्ट. इफ प्रोडक्ट ऑफ 2 क्वांटिटीज इज कॉन्स्टंट द रेशो द प्रपोर्शन इज कॉल्ड ॲज काय इनडायरेक्ट प्रपोर्शन. जर लक्षात ठेवा ह्या ठिकाणी प्रोडक्ट जर कॉन्स्टंट असेल तर त्याला इनडायरेक्ट म्हणतात आणि रेशो कॉन्स्टंट असेल तर त्याला डायरेक्ट म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल घेऊ. एक गाडी आहे व्हेकल आहे. ओके,
एक व्हेकल स्पीड टाईम हे सांगितले तुम्हाला. कारचं स्पीड किती आहे 50. कारचं स्पीड 50 आहे ह्या ठिकाणी आणि ती 2 तास चालली. एक कार पळतीये किती स्पीडनं बेटा, किती स्पीडनं 50 किलोमीटर तासाला. किती पळतीये 50 किलोमीटर पळतीये. 2 तास गेली, 2 तास गाडी चालवली. ओके. त्याच वेळेस एक बुलक कार्ट आहे, बैलगाडी आहे, ती सुद्धा तिचं स्पीड किती आहे, तिचं स्पीड आहे 2 किलोमीटर तासाला. 2 किलोमीटर आणि टाईम किती तास चालली ती पहा. ह्या ठिकाणी तिला टाईम किती लागलाय, सॉरी बघा टाईम किती लागलाय ह्या ठिकाणी, किती लागलाय 20 तास लागलाय. 50 किलोमीटर स्पीडनं एक अंतर कापण्यासाठी ह्याला 2 तास लागले. त्याच अंतराला गाडीचं स्पीड आहे 2 किलोमीटर ताशी. त्यावेळेस त्या ठिकाणी किती वेळ लागला 20 तास. आणि ह्यालाच म्हणतात काय इनडायरेक्ट प्रपोर्शन. पहा बरं ह्यांचं मल्टिप्लिकेशन 50 गुणिले 2 किती आलं 100. 2 मल्टिप्लाय बाय सॉरी ह्या ठिकाणी किती आलं आहे पहा बरं 50 गुणिले 2. फॉर एक्झाम्पल आपण पाहूत एक्झाम्पल पुस्तकात काय दिलं आहे 100 दिलं आहे. ओके सॉरी इथं आपण 5 दिलं आहे. पुस्तक आपण चेंज झालं होतं पहा. ह्या ठिकाणी काय स्पीड गाडीचं किती आहे 5 आहे. ताशी 5 स्पीड आहे, गाडीचं स्पीड 5 आहे. त्यावेळेस किती तास लागले 20 लागले. ह्यांचं गुणाकार करा, किती आला गुणाकार 100 आला. म्हणजे प्रॉडक्ट किती आहे, प्रॉडक्ट कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय कॉन्स्टंट आहे x मल्टिप्लाय y इज इक्वल टू k and k is called as constant and this proportion is known as काय इनडायरेक्ट प्रपोर्शन. आपण ह्याचं एक्झाम्पल स्पीड मल्टिप्लाय बाय डिस्टन्स पहा, स्पीड मल्टिप्लाय बाय डिस्टन्स पहा. पुस्तकातलं स्पीड मल्टिप्लाय बाय टाईम स्पीड मल्टिप्लाय बाय टाईम इज इक्वल टू डिस्टन्स. दिस इज द एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट प्रपोर्शन. हे इनडायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल आहे. आणि डायरेक्ट प्रपोर्शनचे तुम्हाला खूप एक्झाम्पल सांगता येईल. फॉर एक्झाम्पल एका पेनसाठी 10 रुपये लागतात, 2 पेनला किती लागतील 20, 3 पेनला किती लागतील 30. ह्या पद्धतीने आपण डायरेक्ट प्रपोर्शनचे आणि इनडायरेक्ट प्रपोर्शनचे एक्झाम्पल शोधू शकतो. अत्यंत सोपा असणारा टॉपिक आज आपण संपवलेला आहे. हे तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, सतत अभ्यास करा, नक्कीच फायदा होईल. आज आपण इथंच थांबूत. सर्वांना बाय.